आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। मागील 15 दिवसापूर्वी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे एक महत्त्वपूर्ण राज्य कमिटीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आमच्या नेत्याचं असं म्हणणं होतं की आपण जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होत आहे त्याच्या संदर्भात होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण एक पूर्ण राज्यभर आपल्या पक्षामार्फत एक आंदोलन झालं पाहिजे। मग मोर्चा असो, निदर्शने असो अथवा कोणत्या प्रकारचं एक आंदोलन करणं गरजेचं आहे। कारण आपण जरी सत्तेत असलो परंतु समाजाच्या प्रश्नासाठी आपण आपल्या समाजासोबत राहिलं पाहिजे अशी रामदास आठवले साहेब यांची भूमिका होती आणि ती भूमिका ठेवूनच आम्ही आज या ठिकाणी परभणीमध्ये हे आंदोलन केलेलं आहे। कशी या दरम्यान काय मागणी सांगण्यात येत आहे आता उपवर्गीकरण? आमचं एकच म्हणणं आहे पक्षाचं, आमच्या जर तुम्हाला उपवर्गीकरण करायचं जर असेल तर 2027 ची जी जनगणना आहे ती जनगणना होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊ नये, अन्यथा तो महाराष्ट्र शासनाला महाग पडेल। आणि जर तशा पद्धतीचा काही चुकीचा प्रकार जर घडला तर बौद्ध समाज किंवा आरपी आठवले गट हा शांत बसणार नाही अशी भूमिका आमच्या पक्षाची देखील आहे। मागासवर्गीय जे 13% आरक्षण त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाच्या वतीने दुरी मागवण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप होतोय आणि हा जाणीवपूर्वक डाव केला जातो असाही आरोप नाही, ते सत्य आहे। अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, त्याच्यापैकी सर्वप्रथम जर कुणाचा जर जास्त सहभाग असेल तर तो बौद्धाचा आहे। 8% बौद्धाची संख्या आहे, त्यानंतर चर्मकार समाज येतो, त्यानंतर मातंग समाज येतो। तर आम्हाला एकच म्हणायचे पक्षाच्या भूमिकेतून जर आम्ही जर कुणाचं काही घेत असो, आमची ती भूमिका नाही, कुणाच्या विरोधात जायची भूमिका नव्हती। आम्ही शासनाच्या विरोधात आहोत आज बी, आमची भूमिका कुठल्या एका समाजाच्या विरोधात नाही। आमचं जे आजचं आंदोलन आहे ते फक्त शासनानं जो बद्दर समितीचा अहवाल आहे तो म्हणजे सर्वांसमोर हे ठेवावा, त्याच पद्धतीनं घाईघाईनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊन बौद्ध समाजाचा जो हे आहे होश तोडून घेऊ नये। उपवर्गीकरणाचा जो मुद्दा निर्माण झाला तेव्हापासून 2 जातीमध्ये अनेक ठिकाणी मारामाऱ्या झाल्या, एकमेकांवर हल्ली झाली, काय वाटते? आमचं म्हणणं एकच आहे की खऱ्या अर्थानं उपवर्गीकरणाचा जो ढास आहे तो हा त्या समाजाला फायदा होण्यासाठी नाही, फक्त समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल आणि हे समाज एकमेकांच्या विरोधात कसे जातील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा RSSचा आणि शासनाचा डाव आहे। आणि हा शासनाचा डाव जो आहे तर काही लोकांनी, इतर समाजाच्या लोकांनी त्यांचं नाव त्या समाजाचं घेत नाही किंवा त्या जातीचं नाव घेत नाही, त्यांना कसं रोजाना लावलेलं होतं, महिन्यानं लावलेलं होतं, 3-3, 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने आंदोलन झालं। त्याचा काय निर्णय मिळाला, काय झालं त्याचा? काही झालेलं नाही। याचा अर्थ असा होतो की त्यांना कुणीतरी रोजाना महिन्यानं चालायला लावलं होतं, म्हणून ते उपवर्गीकरण व्हावं त्या उद्देश हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून, चुकीचा उद्देश ठेवून ते या ठिकाणी बसले होते। जातीतल्या सर्व समाज बांधवांना काय आव्हान करायला? आमच्या या ठिकाणी असं अनुसूचित जाती समाजाच्या बांधवांना असं आव्हान राहील की सर्वांनी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही SCची ही आहे ती कॅटेगरी, ही 59 जातीसाठी म्हणजे त्यांना सगळ्या सवलती मिळाव्यात, त्यांना शिक्षणाची सवलती मिळावं, अनेक सवलती मिळाव्यात या उद्देशानं एक संघ ठेवायचं त्यांना त्यांच्या संविधानामध्ये आहे। तर हा समाज आमचा अनुसूचित जात ही एक संघ राहावी, आपसामध्ये फाटाफूट होऊ नये आणि जेणेकरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अराजक माजू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। 27 जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं परभणी जिल्ह्याच्या वतीनं परभणी येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अ-ब-क-ड असं वर्गीकरण होऊ घातलेलं आहे। त्याला विरोध करण्यासाठी भारतीय राज्यघटनेला शीर्षस्थानी ठेवून रिपब्लिकन पक्षानं हे आंदोलन उभं केलेलं आहे। खरं म्हणजे हे जे होऊ घातलेलं जे वर्गीकरण आहे ते घटनाबाह्य
बेकायदेशीर आणि बेमुहूर्त करूपणाचा आहे. जे राज्यकर्ते आहेत त्यांना असं वाटतं इथे एका विशिष्ट जातीची प्रगती खूप जास्त झालेली आहे आणि ती प्रगती कुठेतरी खुंटवावी म्हणून त्यांनी काही त्यांचे जे बांडगुळ होते त्यांना सांगून त्यांना लावून देऊन ह्याच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलंय. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लाखोच्या संख्येनं अबकड वर्गीकरणाला विरोध म्हणून मोर्चे निघाले. परभणीमध्ये मोर्चा निघाला. आज रिपब्लिकन पक्षानं अशी भूमिका घेतली की जातवार जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वर्गीकरणाचा विचारही होऊ नये अशा प्रकारची भूमिका आहे. समाजातील सर्वात शेवटच्या माणसाला जी न्याय देण्याची भूमिका आहे ती रिपब्लिकन पक्षाची आहे आणि त्या भूमिकेस अनुसरून आजच्या आंदोलनाचा भाग आहे. दादा, समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही अद्यापही प्रचंड प्रमाणाची मागणी होती. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? समितीचा जो अहवाल आहे तो मार्चच्या शेवटला आला आणि 5 दिवसाची त्यांनी मुदत दिली होती. त्याच वेळेस मी पक्षाची भूमिका काय असेल किंवा काय नसेल हे न बघता त्याच्या विरोधात आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो रिपब्लिकन पक्षाच्या लेटर नोंदवलाय. आता मी DN दाभाडे साहेबांना ते पत्रही दाखवलं. रिपब्लिकन पक्षाची ही कायमस्वरूपी अशी भूमिका आहे की समाजामध्ये द्वेष पसरू नये, दुई माजू नये, कुणी मागे राहिला त्याला हात देण्याची, त्याला मदत करण्याची ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेस अनुसरून बदर समितीचा जो अहवाल आहे तो रद्दबद्दल व्हावा आणि ते होणं काळाची गरज आहे कारण तो घटनाबाह्य आहे. विचार इतर काही राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे पण महाराष्ट्रात असं वाटतंय का तुम्हाला? नाही, असं काही नाही आहे. इतर राज्यांचा दाखला दिला जातो. असं काही नाही आहे. महाराष्ट्राची जी भूमी आहे ती फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे. इथला जो बौद्ध समाज आहे तो अत्यंत प्रगल्भ आहे. त्यांच्या हे लक्षात आलं की हा समाजामध्ये बेकी पसरवण्याचा प्रयत्न आहे आणि तो त्याच्या पाठीमागचा जो बोलवता धनी आहे तो RSS आहे आणि त्या RSSचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्रातील बौद्ध समाज एकवटला आहे. बौद्ध समाज नाही तर अन्य ज्या 57 जाती आहेत त्याही आमच्या सोबत आहेत. चांभार आहेत, डोर आहेत, मांगे बहुसंख्य आमच्या आता माझ्यासोबत मांगाचे कार्यकर्ते आले. त्यांचा विरोध आहे. ते काय मागतात हेच त्यांना माहित नाही म्हणून अन्य राज्यामध्ये जे अबकड वर्गीकरण झाले असेल तिथल्या त्या भूमीशी कदाचित ते सुसंगत असेल तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ते सुसंगत नाही अशी आमची रास्त भूमिका आहे आणि ते सर्व डॉक्टर आंबेडकरवाद्यांची भूमिका आहे.